नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहे. एकंदरीत ते म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड किंवा स्पॉट राऊंड. एकंदरीत हा राऊंड काय असतो, याची ॲडमिशन प्रोसेस काय आहे, कॅन्सलेशन प्रोसेस काय आहे, तुम्हाला कोणते डॉक्युमेंट, डी कसा भरावा लागेल, यासोबत हा पूर्ण शेड्यूल कसा असणार आहे आणि नंतर कॉलेज कधी चालू होणार आहे याबद्दल संपूर्ण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती आपण बघणार आहे. परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे की एमएच नर्सिंग सीईटी थ्रू कॅप 3 आणि 4चा शेड्यूल हा एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 23 सप्टेंबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत संपून जाईल. आता प्रश्न पडतो की ज्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबर नंतर इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड बद्दल माहिती करून घ्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी ॲज वेल ॲज ज्यांनी ॲडमिशन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे. ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या विद्यार्थ्याला काही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल करणे आहे, त्यांना ते कॉलेज दूर पडत असेल, ॲज वेल ॲज ती फी खूप असेल त्या कॉलेजची किंवा पर्सनल काही रिझन असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी 23 सप्टेंबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत ॲडमिशन कॅन्सलेशन प्रोसेसची जी डेट आहे ती दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यानंतर सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन कॅन्सल करणे आहे तर ते शक्य नाही. म्हणजे एकंदरीत तुमचं इनरोलमेंट होऊन जाईल. तर त्या विद्यार्थ्यांना मला ते सांगायचं आहे की ॲडमिशन कॅन्सल करणं आहे तर ॲज सून ॲज पॉसिबल कॉलेजला व्हिजिट करा 23 सप्टेंबरच्या अगोदर, म्हणजे 5:30 वाजेपर्यंतच्या अगोदर. आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो तुमचा मुख्य, की इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड म्हणजे काय किंवा स्पॉट राऊंड म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर एखाद्या कॉलेजला खूप साऱ्या सीट रिकाम्या राहिलेल्या असतील जेव्हा कॅप राऊंड 3 आणि 4 जरी संपला तरी सुद्धा कॉलेजमध्ये काही सीट रिकाम्या राहतात किंवा राहिलेल्या असतील. मग ह्या सीट भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एमएच नर्सिंग सीईटी थ्रू डायरेक्ट कॉलेजवरती इन्स्टिट्यूशनल किंवा स्पॉट राऊंड ठेवण्यात आलेले असतात. आता हे राऊंड कसे होतात तर याची संपूर्ण प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप तर बघूया. पण इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये फायदा असा आहे की तुम्हाला डायरेक्ट कॉलेजला जाऊन अप्लाय करून ॲडमिशन कन्फर्मेशन करता येते. हा विद्यार्थ्यांसाठी फायदा आहे. आता का फायदा आहे, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचं जे ड्रीम कॉलेज आहे ते लागत नाही, परंतु जर त्या ड्रीम कॉलेजमध्ये जर जागा अवेलेबल असेल तर नक्की तुम्हाला तिथे प्रवेश मिळण्याचे जे चान्सेस आहे ते 100% वाढून जातात. आता एकंदरीत जो प्रोसेस आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिला त्यांनी पॉईंट सांगितलेला आहे, पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड अँड लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फॉर इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंड ही 24 सप्टेंबर 2025 पब्लिश करण्यात येईल. म्हणजे एकंदरीत जे सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे कॅटेगरीनुसार किती जागा अवेलेबल आहे, ॲज वेल ॲज इलिजिबल कॅन्डिडेट कोणकोणते आहे, त्याची सुद्धा यादी एमएच नर्सिंग सीईटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पब्लिश करण्यात येईल. ते सुद्धा तुम्हाला आम्ही ॲज सून ॲज पॉसिबल दाखवण्याचा प्रयत्न करू. तर नक्की तुम्ही फर्स्ट टाइम या चॅनलवरती व्हिजिट करत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला ती माहिती लवकरात लवकर मिळावी यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकला जॉईन व्हा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा पॉईंट आता डिस्कस करूया, इलिजिबल कॅन्डिडेट कोणते. ठीक आहे, इलिजिबल कॅन्डिडेट ज्यांनी 23 सप्टेंबरच्या अगोदर एमएच नर्सिंग सीईटी कॅप थ्रू ज्यांनी ॲडमिशन लागलेलं होतं त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना यादीमध्ये नाव आलेलं नाही, चॉईस इज नॉट अवेलेबल आलेलं आहे, किंवा त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहे, किंवा त्यांनी फेरीमध्ये फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु त्यांनी एकंदरीत फेरीमध्ये इंटरेस्ट किंवा फेरीमध्ये अप्लाय केलेलं नाही, तर असे सगळे विद्यार्थी मित्रांनो इन्स्टिट्यूशनल लेव्हल राऊंडसाठी इलिजिबल आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पडतो दुसरा, इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट मस्ट अप्लाय इन पर्सन एनी पर्सन टू द रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन अ प्रिस्क्राईब फॉर्मॅट. आता ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला ॲडमिशन घेणे आहे तर नक्की त्या विद्यार्थ्याला त्या कॉलेजला व्हिजिट करणे आहे. 25 ते 26 सप्टेंबरच्या मध्यभागी जाणे आहे संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत. आता जे विद्यार्थी या कालावधीमध्ये त्या कॉलेजला अप्लाय करायला जातील त्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टमध्ये नाव येऊ शकते. आता त्यानंतरचं बघा, सिलेक्शन लिस्ट कधी पब्लिश होईल त्या कॉलेजची. पब्लिकेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट, कोटा वाईज मेरिट लिस्ट अँड सिलेक्शन लिस्ट फर्स्ट अँड वेटिंग लिस्ट सेपरेटली ॲट नोटीस बोर्ड अँड द वेबसाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह कॉलेज. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 26 सप्टेंबर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत जे काही जनरल मेरिट लिस्ट आहे किंवा कोटा वाईज मेरिट लिस्ट आहे आणि सिलेक्शन लिस्ट आहे ती एकंदरीत कॉलेजच्या नोटीस बोर्ड आणि कॉलेजची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती पब्लिश करण्यात येईल. म्हणजे एकंदरीत ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहेत त्यांना वेबसाईटवरती ॲज वेल ॲज नोटीस बोर्ड
किंवा तुम्हाला पर्सनली कॉल सुद्धा ते कॉलेजवाले करू शकता। तर ते त्यासाठी तुम्ही नक्कीच कॉलेजची जी वेबसाईट असो, नोटीस बोर्ड असो, ती कंटिन्युअसली चेकआउट करत जावे। आता प्रश्न पडतो की यानंतर जे सिलेक्शन लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे फर्स्ट सिलेक्शन लिस्टमध्ये, त्यांची जॉईनिंग कधी होणार आहे, एकंदरीत ऍडमिशन कधी होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा महत्त्वाची माहिती तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल। जे लिस्टमध्ये नाव आलेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना फिजिकल जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट फ्रॉम द सिलेक्शन लिस्ट फर्स्ट डेटेड 26 September by submitting all original document and payment of requisite fee by DD and check। बघा, ज्या विद्यार्थ्यांचे नाव आलेले आहे त्यांनी 27 ते 28 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जे काही ऍडमिशन प्रोसेस आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, जे काही प्रिस्क्राइब फॉर्मॅट आहे, DD आहे, चेक आहे, यासारखे जे सगळ्या ऍक्टिव्हिटी आहे त्या कॉलेजला जाऊन सबमिट करून आणि ऍडमिशन कन्फर्म करून घेणे आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक नोट सांगितलेली आहे, जर कॅन्डिडेटला त्या दिवसामध्ये जर सुट्ट्या अवेलेबल असतील तर त्या सुट्ट्याच्या नेक्स्ट डेला, वर्किंग डेला सुद्धा तुम्ही जो DD आहे किंवा कॅश आहे ते कॉलेजला सबमिट करू शकता। आता हे झालं सिलेक्शन लिस्ट फर्स्टच्या विद्यार्थ्यांसाठी। आता प्रश्न पडतो की ज्यानंतर सिलेक्शन लिस्ट सेकंड किंवा वेटिंग लिस्ट वाले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत ऍडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, तर ते सुद्धा आपण एकदा बघून घेऊया। त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल 5वा पॉइंट, publication of joint candidate list, selection list second and waiting list separately on the notice board website of the respective college। हे 28 सप्टेंबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत पब्लिश करण्यात येईल। आता यामध्ये त्यांनी सांगितलेले जॉईंट कॅन्डिडेट लिस्ट, ठीक आहे, जे काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्यांची लिस्ट सुद्धा सेपरेट पब्लिश करण्यात येईल। सिलेक्शन लिस्ट सेकंड म्हणजे जे विद्यार्थी पुढच्या यादीमध्ये सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्याची नावं, आणि वेटिंग लिस्टचे जे नाव आहे ते सेपरेटली पब्लिश करण्यात येतील। तर एकंदरीत तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे। 28 सप्टेंबर संध्याकाळच्या 5:30 वाजेपर्यंत जे सेकंड लिस्ट सेकंडचे विद्यार्थी आहेत त्यांची नावं येऊन जातील आणि वेटिंगचे सुद्धा। आता प्रश्न पडतो की जे विद्यार्थ्यांचे नाव सेकंड लिस्ट सेकंड मध्ये आलेले आहे त्यांचं ऍडमिशन कोणत्या तारखेला होईल, तर ते आहे 29 सप्टेंबर संध्याकाळच्या 6 वाजेपर्यंत तुम्ही कन्फर्म ऍडमिशन करू शकता। आता फिजिकली जॉईनिंग ऑफ कॅन्डिडेट फ्रॉम द सिलेक्शन लिस्ट सेकंड डेटेड ऑन 28 September by submitting all original document as well as payment and DD and check। Candidate can pay the check on holiday to be replaced with DD on next working day। म्हणजे एकंदरीत हॉलिडेला सुद्धा ते DD चेक देऊ शकता, परंतु जर नसेल तर मग पुढच्या दिवशी सुद्धा ते भागून घेऊ शकतील। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे शो होत असेल 29 सप्टेंबर सिलेक्शन लिस्ट सेकंडचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे। आता प्रश्न पडतो त्यानंतरचे जे वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहे, म्हणजे वेटिंग लिस्ट कोणते की जे सिलेक्शन लिस्ट फर्स्ट आणि सेकंडचे विद्यार्थी कंप्लीट झालेले आहे। आता उर्वरित जे विद्यार्थ्यांनी तिथं अप्लाय केलेला असेल तर त्या विद्यार्थ्याची यादी आणि एकंदरीत जर उरलेल्या सीट असतील तर त्या ज्या आहेत ते पब्लिकेशन ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी लिस्ट ऑफ जॉईंट कॅन्डिडेट ऑन द नोटीस बोर्ड अँड वेबसाईट ऑफ द कॉलेज 29 सप्टेंबर संध्याकाळच्या 6:30 वाजेपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कन्फर्म केलेलं आहे सिलेक्शन लिस्ट फर्स्ट आणि सेकंड मधून आणि उर्वरित त्या कॉलेजच्या उरलेल्या ज्या वॅकन्सी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याबाबत सगळ्या ज्या यादी आहे त्या कॉलेजच्या वेबसाईट वरती आणि नोटीस बोर्ड वरती चिपकवण्यात येणार आहे, तर ते सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवावे। आता प्रश्न पडतो वेटिंग लिस्टचे जे विद्यार्थी आहे, ठीक आहे, वेटिंग लिस्ट मध्ये एकंदरीत जे कमी पर्सेंटेज वाले आहे किंवा त्यांचे नंबर हे शेवटी आलेले आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना यांनी सांगितलेली आहे। Reporting of eligible candidate with original document and requisite fee to the college for residual vacancy, candidate should inquire with the college regarding mode of payment of fees advance to avoid the last minute trouble। ठीक आहे, 30 सप्टेंबर दुपारच्या 1 वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वेटिंग लिस्टला असो किंवा डायरेक्ट त्यांनी अप्लाय केलेला नसो तर तरी सुद्धा ते विद्यार्थी डायरेक्ट कॉलेजला जाऊन त्यांचं ऍडमिशन कन्फर्म करू शकता। हे त्यांनी जे पूर्ण डिटेल आहे ते यामध्ये शो केलेली आहे। आता प्रश्न पडतो विद्यार्थी मित्रांनो की जे विद्यार्थ्यांनी इलिजिबल कॅन्डिडेट आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन तर कन्फर्म केलेली आहे, तर त्यानंतर सुद्धा त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे। फिलिंग ऑफ रेसिड्युअल वॅकन्सी फ्रॉम रिपोर्टेड इलिजिबल कॅन्डिडेट फ्रॉम लिस्ट पब्लिश ऑन द वेबसाईट बेस्ड ऑन द मेरिट लिस्ट 30 सप्टेंबर 2:30 वाजेपर्यंत पब्लिश होऊन जाईल। म्हणजे साधारणतः 1.5 तासानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रेसिड्युअल वॅकन्सी मध्ये सुद्धा ऍडमिशन घेतलेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना सरळ
काय करायचं आहे की मेरिट लिस्टनुसार त्यांना ॲडमिशन कन्फर्म करण्यात येईल, तर ते केव्हा होईल ते 1.5 तासानंतर म्हणजे 30 सप्टेंबरला 2:30 वाजता ते होऊन जाईल. आता त्यानंतरचे महत्त्वाचे जे 2 स्टेप्स राहिलेले आहे, एकंदरीत हे कॉलेजच्या स्टेप्स आहे. त्यानंतर 10वा महत्त्वाचा पॉईंट आहे तो कॉलेजसाठी अनिवार्य आहे, रिपोर्टिंग ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट इन कॉलेज फीडबॅक मॉड्यूल्स. 30 सप्टेंबर रातच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 विद्यार्थी मित्रांनो कॉलेज फीडबॅक मॉड्यूल जे आहे त्या मॉड्यूलमध्ये जे विद्यार्थी प्रवेशित केलेले आहेत, सेकंड लिस्ट, फर्स्ट लिस्ट, वेटिंग लिस्ट आणि जे काही रेसिड्युअल वॅकन्सी भरल्या गेलेल्या आहे मेरिट लिस्टनुसार, ते सगळे विद्यार्थ्यांची यादी MS नर्सिंग CETच्या साईटवरून कॉलेज फीडबॅक मॉड्यूलवरती फिलअप करणे आहे. कोणाला तर कॉलेजला. आता लास्ट ऑन पॉईंट त्यांनी सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन फॉर BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025 आणि 26 ची जी आहे ते 30 सप्टेंबर 2025 म्हणजे एकंदरीत ती 31ला पब्लिश होऊन जाईल. यामध्ये तुम्हाला कळून जाईल की कॅटेगरीनुसार कोणकोणत्या कॉलेजचा किती कट ऑफ लागलेला आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड कसा असतो, प्रक्रिया कशी असते, ॲडमिशन प्रोसेस कशी असते हे सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन मध्ये मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनचा हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की कारण यावरूनच तुम्हाला कळेल की इलिजिबल कॅन्डिडेट कोणते आहे आणि कॅन्सलेशन कॅन्डिडेट कोणते असू शकता आणि कॉलेज केव्हा स्टार्ट होणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी थोडं डिस्क्रिप्टिव्ह माहिती सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शो होत असेल अबो शेड्यूल इज सब्जेक्ट टू चेंज इफ द कट ऑफ डेट इज एक्सटेंडेड बाय INC. जे इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे त्यांच्या मते जर शेवटची ॲडमिशन तारीख ही 30 सप्टेंबर जर त्यांनी चेंज केली तर हा संपूर्ण शेड्यूलमध्ये चेंज होऊ शकतो. शक्यतोवर हे पॉसिबिलिटी कमी आहे, पण झालं तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. दुसरी महत्त्वाची इन्स्ट्रक्शन त्यांनी सांगितलेली आहे, कॅन्डिडेट हू डू नॉट हॅव सीट इन हँड ॲज ऑन 24 सप्टेंबर विल बी इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. बघा सगळ्यात महत्त्वाचं मी सुरुवातीला सुद्धा सांगितलेलं आहे की कोणते विद्यार्थी पात्र आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबरच्या अगोदर कॅप 3 आणि कॅप 4 मध्ये जागा मिळाली नाही तर तेच विद्यार्थी या कॅप राऊंडसाठी इलिजिबल असणार आहे. ॲज वेल एज त्यानंतर सुद्धा महत्त्वाची गोष्ट ते पहा, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी जॉईन अ सीट अँड विश टू पार्टिसिपेट इन इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड शुड कॅन्सल द ॲडमिशन ऑन ऑर बिफोर 23 सप्टेंबर. बघा मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना 23 सप्टेंबरच्या अगोदर त्यांनी ॲडमिशन कॅन्सल केलेलं आहे कॅप राऊंड थ्रू, त्या विद्यार्थी सुद्धा इलिजिबल आहे कशासाठी तर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड साठी. आता प्रश्न पडतो त्यानंतरचा की हे जे विद्यार्थी आहे हे इलिजिबल आहेत, परंतु यांच्यामध्ये काही अट त्यांनी सांगितलेली आहे. तर ती अट काय आहे, द कॅन्डिडेट हॅव्हिंग अ सीट इन हँड विल नॉट कन्सिडर फॉर इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड टू बी पब्लिश ऑन 24 सप्टेंबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, जर ज्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये जर ॲडमिशन असेल म्हणजे एकंदरीत त्याने कॅप 4 मध्ये ॲडमिशन कन्फर्म केलेलं असेल तर ते विद्यार्थी इलिजिबल नाही आहेत इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी. हे सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची 5वी सूचना त्यांनी सांगितलेली आहे, कॅन्डिडेट हू कॅन्सल देअर ॲडमिशन आफ्टर द प्रिस्क्राइब डेट दॅट इज द 23 सप्टेंबर विल नॉट बी कन्सिडर फॉर द इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड. बघा सगळ्यात महत्त्वाची शेवटची सूचना आहे त्यांनी सांगितली, 23 सप्टेंबर नंतर जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करत आहे तर तुम्ही इलिजिबल नसणार आहे कशासाठी तर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडसाठी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट होती. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता प्रश्न पडलेला असेल की हा प्रिस्क्राइब फॉर्मॅट तर तुम्हाला कळलेला आहे, परंतु कॉलेज केव्हा स्टार्ट होणार आहे, कॉलेज स्टार्ट होण्याची जी दिनांक आहे ती आता सगळ्यात अगोदर ते सुद्धा एकदा समजून घ्या. बघा 30 सप्टेंबरला एकंदरीत जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती संपून जाईल, कट ऑफ डेट येऊन जाईल. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो 1 ते 5 ऑक्टोबर पर्यंत तुमची जी कॉलेज स्टार्ट दिनांक आहे ते चालू होऊन जाईल. आता काही कॉलेज आहे हे स्वतःहून चालू झालेले आहे कारण त्यांचे जे ॲडमिशन आहे ते कन्फर्म झालेले आहे, ते सीट अलॉटमेंट पूर्णपणे फुल झालेले आहे, त्यामुळे ते कॉलेज चालू झालेले आहे. आता जे उर्वरित कॉलेज आहे ते शक्यतोवर 1 ते 5 सप्टेंबरच्या प्रिस्क्राइब टाइम पिरियडमध्ये चालू होण्याची शक्यता आहे. जर पूर्ण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडमध्ये जर चेंजेस आले विद्यार्थी मित्रांनो तर नक्की काय होऊ शकते, यामध्ये पूर्णपणे बदल होऊ शकतो. जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियडमध्ये पूर्णपणे चेंजेस होतील आणि त्यामुळे मग तुम्हाला जो पूर्ण कॉलेजचा शेड्यूल आहे तो चेंज होऊ शकतो.
एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सरळ आणि साध्या सोप्या भाषेमध्ये ही इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना जर BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचे बुक्स, पॅटर्न, सिलेबस, PDF, नोट्स यासारख्या विविध गोष्टी जर हव्या असतील तर नक्की तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही. जर तुमचा प्रतिसाद आम्हाला चांगला लाभला, नक्की आम्ही तुमच्यासाठी BSc नर्सिंग फर्स्ट इयर सेमिस्टरचे 6 महिन्याचा जो काही कोर्स आहे तो लॉन्च करणार आहे. जर तुमचं ॲडमिशन कन्फर्म झालेलं असेल तर नक्की तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर हा कोर्स हवा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये यस करा. अदरवाईज तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा. तेथे तुम्ही जॉईन झाल्यानंतर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता या कोर्सबद्दल. ही आहे की नक्की तुम्हाला कोर्स जर हवा असेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या व्हॉट्सअप चॅनल लिंकशी जॉईन व्हा. अदरवाईज कमेंटमध्ये यस करा किंवा आम्हाला कोर्स हवा आहे असे टाईप करा, जेणेकरून आम्हाला कळून जाईल की तुमचा प्रतिसाद चांगला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण येणाऱ्या नोटिफिकेशन तुम्हाला ऑन करून ठेवायचे आहे. कारण सगळे संपूर्ण प्रोसेस आम्ही सगळ्यात अगोदर या चॅनलवरती घेऊन येत असतो. आता हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सुद्धा करा आणि इतर विद्यार्थ्यांना या कोर्सबद्दल ॲज वेल ॲज इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंडबद्दल माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.